जोपर्यंत आपण स्थापना करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये पंचप्राण येऊ शकत नाही. ज्या लिंगाचं नित्य पूजन करावं. प्राण गेला तरी जाओ, परी न सोडी निष्ठा भाव. आला चेवत केला महादेव, तसं नाही बरं. श्रावण महिनाभर महादेवाची सेवा करायची. जे श्रावण महिना बंद झाला, भाद्रपद सुरू झाला की पुढच्या आखाड महिन्यापर्यंत इकडे यायचंच नाही. श्रावण महिन्याला नुसतं नाही, तसं नाही. नियमानं पूजा करायची. आपल्याकडे कसं आहे मला काय माहित नाही, पण आमच्याकडे मात्र मंदिरात श्रावण महिन्यामध्ये जागा नसते, गर्दीच गर्दी असते. आणि नंतर गेलं ना भाद्रपद आश्विनमध्ये तर कोणीच नसतं. असं व्हायला नको. नित्य पूजन केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, एवढ्यामध्ये द्रव्यानं पूजा केली पाहिजे. आणि एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो, महादेवाला जल आवडतं. जल, जलानं पूजा. जल म्हणजे पाणी. पाण्याला काही पैसे लागत नाही. महादेवावर सारखी धार धरायची पाण्याची. अथवा एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो, तेजस द्रव्यानं बघा पूजन करावं. शिवालय जर बांधायचं असलं, उत्तम शिल्पकाराकडून ते बांधून घ्यावं. घर सुद्धा आपल्या घरामध्ये किचन कुठं असावं, देवघर कुठं असावं, संडासचं तोंड कुणीकडे असावं, या सगळ्या गोष्टीला बघा इतिहास आहे. या सगळ्या गोष्टी इतिहासानुसारच करावं, साहसाच्या नुसारच करावं बघा. आणि अशा प्रकारचं शिवालयाची प्रामाणिकपणे बघा एवढ्यामध्ये पूजा करावी. मंदिराचा गाभारा सुंदर असावा, पवित्र असावा, वैदिक मंत्राने पूजन करावं. आणि एवढ्यामध्ये सर्वांना उपहार द्यावा, म्हणजे प्रसाद द्यावा. काय व्यवस्था इथं. आधी भजन झालं की सगळ्यांना भोजन आहे. तयाचा प्रसाद तयाचे नाम. आमच्या चेअरमनला बऱ्याच मंडळीनं सल्ला दिली, एवढं अन्नदान केलं म्हणजे एवढा खर्च होतो, हे अन्नदान थांबवा, मंदिराचं काम करा. ते चेअरमननं होशी हो केलं आणि अन्नदानाचा उपक्रम चालूच राहिला. बघा हा उपक्रम काढला बघा, पण किती मंडळीनं याला प्राधान्य दिलं, किती लोकांचं अन्नदान या ठिकाणी होऊ लागलं, किती पुण्य होऊ लागलं. हे तो एकासाठी घडे आणि सुख आणि काशी जोडे. सहज एक भोलेनाथ बुद्धी देत असतो, पण सगळ्यांना हा परमार्थ घडला पाहिजे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. एवढ्यामध्ये अशा प्रकारचा बघा मान सन्मान सर्वांना दिला पाहिजे, सर्वांचा मान सन्मान केला पाहिजे. यानंतर महादेवाचं मनोभावनेनं ध्यान केलं पाहिजे. ओंकाराचा मोठ्यानं जप केला पाहिजे. ओंकाराचा जप मोठ्यानं केल्यामुळं काय होतं, दुसऱ्याच्या कानावर सुद्धा पडतो. दुसऱ्याच्या कानावर पडल्याच्या नंतर त्याच्याही कानावर बघा ते मंत्र गेल्यामुळं तो सुद्धा पवित्र होतो. ओंकाराचा मोठ्यानं घोष करत शिवालयाची पूजा करायची. ओम नमः शिवाय, ओम त्र्यंबकाय. अशा पद्धतीनं मोठ्यानं पूजन बघा म्हणून पूजन करावे. नित्य भक्तिभावानं पूजन करावं. शिव तत्व सर्वत्र भरलेलं आहे, अशी जागा नाही तिथं शिव नाही. हे फूल आहे, याच्यामध्ये सुगंध आहे, शिव आहे. तुम्ही बसलेले आहे, तुमच्यामध्ये प्राण आहे, शिव आहे. जे जे दिशे दृष्टी पुढे ते शिवरूप गाडे. ऐशिया संता शिवडे निर्भयंडो. या मायमध्ये शिव आहे, त्या आईमध्ये शिव आहे, त्या बाईमध्ये शिव आहे, त्या बाबामध्ये शिव आहे. मग यांना शिवरूपानंच पाहावं. वाईट दृष्टीनं कोणाला पाहू नये, कोणाबद्दल डोळा उचलू नये. डोळा तर उचलायचाच नाही, पण डोळ्यावरची जी भुवई असते ना, ही भुवई उचले ना कोणावरी. परमरस ग्रंथ पहा. डोळ्याची भुवई सुद्धा उचलून बघायची नाही कोणाकडे वाईट दृष्टीनं. सुंदर बघा एखादी माऊली समोरून आली, आपण तिला डोळे भरून पाहून काय म्हणावं मनातल्या मनात, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
अशा प्रकारचं तुम्हाला सांगू. शिव